नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि ज्या ठिकाणी पोलीस आहेत त्यांची सुद्धा सुरक्षा जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरीकडे या पोलिसांना या ठिकाणी बराच वेळ थांबायचे तर त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी उषा असेल, गाद्या असतील ते देखील आणलेले आहेत. तर दुसरीकडे या ठिकाणी पदाधिकारी देखील आहेत जे निवडणुकांमध्ये सक्रिय होते, सहभागी होते. हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे होते, मात्र त्यांना आता या ठिकाणी पाहत असाल तर ही स्ट्रॉंग रूम आहे. नगर परिषद कार्यालय खुलताबाद या ठिकाणी या मतपेट्या म्हणजेच या ठिकाणी मशीन्स ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या मशीनला या ठिकाणी सुरक्षा पोलिसांची देखील आहे, मात्र नजर उमेदवारांची देखील या ठिकाणी पाहायला मिळते. काय सांगाल, काय तुमची भावना आहे? तुम्ही या कार्यालयासमोर आता एक ठाण मांडून बसलेला आहात. नाही, कसं झालं, आम्ही निवडणूक लढवली, एका दोनाच्या विरोधामध्ये लढलो. पण आता आज शासनाचा जे निर्णय आला आहे त्या निर्णयामुळे आम्हाला एक नवीन काम लागलं आहे. आणि आम्ही 20 दिवस 25 दिवस तर निवडणुकामध्ये आम्ही रंग पळत फिरलो. आता हे 21 दिवस आणखीन एक आम्हाला काय शिक्षा झालेली. बरं, समजलं का? आणि आता एक नवीन ड्युटी लागली आणि आमचे 2 महिने असेच गेले. ते शासनाला जिथे एलिगेशन होतं त्यांनी तिथे करायला पाहिजे होतं ते स्टे. आता आमच्याकडे एलिगेशनच नाही, आमचं रिझल्ट द्यायला पाहिजे होतं त्यांनी. आता एक नवीन काम लागलं, आम्हालाही लागलं आणि शासनालाही लागलं. शासनाचाही पोलीसवाले, त्यांचे अधिकारी, त्यांचा खर्च वाढलेला आहे. यात नुकसान होतंय. आता हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे होते, निवडणूक लढली त्यांनी. काय सांगाल, विरोधक आहे तुमच्यासोबत या ठिकाणी राखण बसलाय, राखण थांबतात, काय तुमची भावना? सगळे मिळून आम्हाला इथं राखण करायच लागणार आहे ना. ACM मशीनच आमच्या इथं आहे ना. 20 दिवस आता सांभाळायचे म्हटलं तर आमचे बी 4-4, 8-8 तासाला फिरून माणसं पाठवा लागेल. कार्यकर्ते येतील, बघतील, रात्री बघा लागेल, दिवसा बघा लागेल. बरं, आता मात्र ज्या पद्धतीनं निवडणूक झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी निकाल लागेल अशी तुमची तयारी होती, मात्र एक दिवस आधी कळालंय की ते थेट दूर लांबवला गेलाय, निकाल लांब गेलाय. तर मग आता काय भावना आहे तुमची? हे चुकीचाच निर्णय झाला. आता कोर्ट असो का निवडणूक अधिकारी असो, हे अगोदरच त्यांनी हे सर्व बघून करायला पाहिजे. कायदा हा त्यांच्या हातात असतो, त्यांनी काही केलं तर चालतं. आता पब्लिकची परेशानी याच्यामध्ये, उमेदवाराची परेशानी याच्यामध्ये. बरं, आपण पाहत असाल हे दोघंही उमेदवार लहानपणीचे मित्र आहेत, मात्र दोघंही एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले होते. मग आता या ठिकाणी दोघांना देखील राखणदारी करावी लागते, कारण या ठिकाणी मशीन्स ठेवण्यात आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठल्याही प्रकारे यामध्ये जो गैरप्रकार आहे, गैरकृत्य आहे ते घडू नये यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे आहे ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांची संख्या देखील वर जी आहे ती पाहायला मिळते, मात्र खाली अद्यापही आपल्या कोणी दिसलेलं नाही आहे. तर दुसरीकडे त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी गाद्या आणि उषा आणून ठेवण्यात आल्यात, कारण बराच वेळ आहे, बरेच दिवस या ठिकाणी कर्तव्य बजवायचं आहे. त्यामुळे उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या कार्यकर्त्यांसह, स्वतःच्या जवळच्या सोकियांसह या ठिकाणी सुरक्षा द्यायला सुरुवात केली. तर दुसरीकडे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी रखवालगिरी आणि राखणदारीच करावी लागेल, ही भावना या ठिकाणी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची पाहायला मिळते. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.